तुझ्या पप्पा मम्मीच्या लग्नात कुठं होता? मम्मीच्या पोटात. आता म्हणतोय मम्मीच्या पोटात. काल एका बड्डेला गेलो तो म्हणतो सो करायला गेलो होतो. आजकालची पोरं काय बोलतात सांगता यायचं नाही. बरं तुला कसला कसला आवाज काढते तो? कुत्र्याचा, मांजराचा, उंदराचा, वाघाचा? थांबा ना, त्याला विचारले 2 मिनिटं थांबा. हा कसला? वाघाचा. वाघाचा काढ. गुजरातवरून वाघ आणलाय वाटतं. इकडून गुजरातला जातो, गुजरातवरून पहिल्यांदा येताना बघितलाय. वा तुझंच खरंय बाबा. इथं भेटलावर नको भेटू. इकडे प्रोडक्शनच डेंजर आहे. बरं मला सांग, तू इतका सुंदर डान्स केला. हा डान्स तुला कोणी शिकवला? मम्मी. त्याच्या मम्मीसाठी एकदा जोरदार जोरदार आवाज. आणि मम्मीला गपचूप कोणी डान्स शिकवला? शांत बसला मम्मी. मम्मीला गपचूप डान्स कोणी शिकवला? पप्पा. वा, मम्मी डान्सर, पप्पा डान्सर, पोरगी का नाही डान्सर? हर्षा तसंच तुम्हाला तुमच्या बायकोचं नाव घ्यायचं आणि जे नाव बायकोचं आहे ते लक्षात ठेवा. शेजारजीचं नाव घेतलं तर काय खरं नाही. ओके, रेडी? क्या बात आहे. 4.16 सेकंड. वा, जोरदार जोरदार जोरदार. इकडे बाबा, त्यांनी रिव्हर्स टर्न टाकलंय. दादा या इकडे. मावशींचं नाव स्वरात घ्यायचं. ओके, रेडी? सुशा. वा, माझ्या नाही मिशा. 3.54 मिलीसेकंड. जोरदार 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 काय झालं पाहिजे तेव्हा. या बाबा, मावशी आल्यात का? आले. वा, काय काय काही सांगितले. वा, रबने बना दी जोडी. रेडी? लीला. वाह, क्या बात है. 3.44 मिलीसेकंड. जोरदार 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 टाळ्या. या सफारीवाले दादा. वाह, जस काय अजित पवारांचे बॉडीगार्ड आले का असं आले. बघितलं का? क्या बात आहे. चला, आपलं नाव? कसं वाटतंय? छान. तुम्ही एवढं लास्ट काय वहिनी झाले तर दिसतोय घरी. हा, रेडी? सुरेखा. ही सुरेखा आपल्याला पडलेली आहे. क्या बात आहे. 6.15 मिलीसेकंड. जोरदार टाळ्या. इथेच थांबा काका, जाऊ नका, अजून बाकी आहे. हा, रेडी? कुसुम. वा, यांची कुसुम 1.5 सेकंदात समजा. वा, या दादा. हा, कसं वाटतंय? ठीक. कार्यक्रम कसा चालू आहे? छान. ओके, चलो रेडी? जयश्री. वा, यांचं ही मध्ये लेच पावर आहे. 7.08 मिलीसेकंड. जोरदार 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 टाळ्या. 7 वाले इकडे थांबा, बाबा इकडे थांबा, तुम्ही इकडे थांबा, तुम्ही जावा जागेवरती. हा, तुम्ही दोघे इकडेच थांबा. हा, बोल बोला. वा, नाव घेत नाही तर आजकालची पोरं नावाने बोलवतात. नाही तर पहिली मंडळ
तरी त्यातल्या त्यात 40, 45, 35 किती झाले? 47, 48 वर्ष. बरं, कसे आहेत तुमचे कारभारी? कोणती गोष्ट बदलली पाहिजे, कोणती हाईट अशी ठेवली पाहिजे? सगळ्या गोष्टी एकदम ओके. बरं मला सांगा, 47 वर्षांमध्ये इतक्या लोकांसमोर बाबांनी हातात हात घेऊन आय लव्ह यू म्हटले का? ते बोलायला तयार आहे की ते बघा की कळी खुलली त्यांची चेहऱ्यावर. वा, जस काय पोतंजलीच्या ॲडव्हर्टाईजला बोलवले बाबा. बाबा हातामध्ये हात घ्यायचा, असा हातात हात घ्यायचा, नाव घेऊन म्हणायचं जानू आय लव्ह यू. घ्या, आयुष्य एकदाच आहे बाबा, हे आयुष्य पुन्हा नाही, हा क्षण पुन्हा नाही. हातामध्ये हात घ्या, द्या हात घ्या, हा हातामध्ये हात घ्या, घ्या घ्या घ्या, हा घ्या. हा, त्यांचं नाव घेऊन, त्यांचं नाव काय? मंदा. म्हणा मंदा. मंदा. पुढचं तुम्हीच बोला. हा बोला. आय लव्ह यू. इकडे थांबा. हो इथेच, एक मिनिट इकडे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आता एक उखाणा त्यांच्यासाठी. वा, त्या बात आहे, जोरदार जोरदार. म्हणून त्या मंदामाईवरती एक गाणं आहे, बरोबर की नाही? मंदामाई शिकलेली नव्हती. त्या एका मिनिटाच्या गाण्यावरती आता दोघेही थोडस डान्स करणार. डीजे दादा चला, टाळ्या वाजवायच्या, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. चलो कम ऑन डीजे. कम ऑन, हातात हात घ्या. वर्ष वा, लग्नाला 50 वर्ष झाले. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे त्यांच्यासाठी. बरं, कसा आहे बाबांचा स्वभाव? एकदम मस्त. कोणती सवय बाबांनी बदलली पाहिजे, कोणती आहे तशी ठेवली पाहिजे? ओके, त्यांना माहिती 50 वर्ष झाले, आता काही उर्वरित राहिले आहे तसं कॉम्प्रोमाइज करून घेतो, काही अडचण नाही. पण मला सांगा, तुम्ही राहिला कुठे? कोळवाडीला. बाबांनी कधी माळशेज घाटात नेऊन तुम्हाला प्रपोज केलाय का? नाही केला. बाबांनी आय लव्ह यू म्हणा असं वाटतंय का? क्या बात आहे बाबा. हे गुलाबाचं फुल द्यायचं आणि आजीचं नाव घेऊन आय लव्ह यू म्हणायचं. त्यांच्याकडे फुल तर द्या पहिलं. भाजी भाजी मेथीची, लीला माझ्या प्रीतीची. आय लव्ह यू म्हणायचे, आय लव्ह यू. हा, लीला आय लव्ह यू असं म्हणायचं त्यांच्याकडे. बघा, गुलाबाला हात लावा. हा, भाजी भाजी लीला आय लव्ह यू असं. लीला मायला ते म्हणतात लीला मायला आडू. आता एक छान उखाणा त्यांच्यासाठी. उखाणा वा, क्या बात आहे. थँक्यू सो मच. इथेच थांबा, इथेच थांबा बाबा. ओके, डान्स करायचा आपल्याला. चलो.
आता यांच्यासाठी टास्क वेगळे आहे. इकडचे कुठे गेले दादा? दादा दादालाही भूक लागली वाटतं. दादा या, काय करायचं आता? डान्स करायचं. 25 वर्षाचं की जो आयुष्यभर लक्षात राहतो. त्या वाटत जोरदार 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 टाळ्या झाल्या पाहिजे. 25 वर्षामध्ये काकांनी कुठं फिरायला नेले का? वहिनी इकडे या, दादा इकडे या. एकमेकांच्या डोळ्यात बघायचं आणि हा फुगा असा इथे धरायचा. एकमेकांना 25 वर्ष जशी कवटळून मिठी मारून 25 वर्ष पूर्ण केले, तशीच हा एकमेकांना कवटळून मिठी मारून हा फुगा तुम्हाला फोडायचा, हात लावायचा नाही. एकदम सोपं, काही नाही, आयुष्य एकदाच आहे. ठीक आहे, या जवळ या. एकमेकांना हाताने नाही, एकमेकांना मिठी मारा. हा या जवळ. फुटतोय, या या या. हा दादा कान लावा, फोडा. हाताने नाही फोडायचा, हात सोडा. हात पकडा, एकमेकाला पकडा, पकडा एकमेकाला, पकडा. हात आगे फोडा, फोडा, फोडा जोरात, फोडा. हाताने नका फोडू, फोडा. परत एकदा नाही. काका म्हणतात फुगा त्यापेक्षा डान्स केलेला बरोबर. दादा चोरीचा मामला लावा. साखरेचं पोतं सुईने उसवलं. सचिनरावांना लग्नाच्या दिवशी मेकअप करून फसवला. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाला पाहिजे. वहिनी इकडे छोटा काय बडा धमाका, एकदा जोरदार टाळ्या. मूर्ती लहान कीर्ती महान वहिनीची आहे. वहिनी आपलं नाव? ओके, छान होता ना दादांसाठी. रुसलेल्या राधेला श्रीकृष्ण म्हणतो हास. वैभवरावांचं नाव घेते अविराजच्या बर्थडेच्या दिवशी खास. वा, वैभवराव म्हणतात बर्थडेला चालली घरातली बॉन्स पावडर जरा कमी खास. वा, ब्लँकेट असं दिलं जसं 15 ऑगस्टला चॉकलेट वाटत होते बाबा. खतरनाक. वा, चला नेक्स्ट वहिनी का. चलो विजय दादा. जस काही मोडवाडीतून धर्मावरच्या हाता घेऊन पाणी भरायला चालू आहे बाबा. खतरनाक. वा जोरदार टाळ्या. या पुढच्या वहिनी आहे. चलो विजय. चला नेक्स्ट या. डीजे दादा छान गाणं लावा. ओके, किती मोकळ्या म्हणायचं दूर घ्या. आता शेवटचं मॉडेल राहिलं. दिनेश दादा किती खुश आहे बघा ना तिकडे. वा काय स्माइल आहे ते बघा. दिनेश दादा गाणं छान लावा. दिनेश दादा चला तुमच्या बरोबर. वा या लवकर तुमच्या बरोबर. नाव घेतात डायरेक्ट. घरी गेला काय खरं नाही आता. ओके ओके, त्यांनी डोळ्यानेच म्हणाले ये बाबा इकडं. हा एकदम छान. ओके चला सगळे आलेले आहेत. तुमच्यासाठी एकदम सोपे टास्क आहे. कोण होणार या ठिकाणी पैलवान हे आपल्याला बघायचं. यामध्ये टास्क असे आहे, जो जास्त वेळ आपल्या बायकोला उचलून ठेवेल तो होणार विजेता.
जो जास्त वेळ आपल्या बायकोला उचलून पकडेल तो होणार विजेता. चांगली कीर्ती पण सागाचा कुणाला. पाहिजे फक्त पाहिजे हे उचलून पकडे. विजयाच्या जोडीसाठी जोरदार 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 जोरदार. यांच्याकडे बघितलं तर पुरीला झोप लावत होते असं वाटत होतं, झोपी लावत होते. आणि यांनी बारक्या पुरीला कडव घेतलं होतं बरोबर. लहानपणी जसे पप्पा बारक्या मुलीला कडव घेऊन फिरायचे. पण खरंच हे प्रेम आयुष्यात आहे का? या अगोदर कधी उचलून घेतलंय दादांनी? इतक्या वेळ घेतलंय त्याच्यामुळे त्यांना चांगलं माहिती आहे. आणि दादा काय खातं पित्या घरचे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. ओके वहिनी, याच्या अगोदर दादांनी उचलून घेतलेलं का? आज कसं वाटतंय? छान वाटतंय. वा, या दोन कपलसाठी जोरदार 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 टाळ्या झाला पाहिजे. थँक्यू सो मच, तुम्ही आलात. जागेवरती बसा. नाही असं नाही, असं नाही, असं समोर समोर, असं समोर समोर. हा ओके, थांबा. डीजे दादा ओके, हात लावायचा नाही. नाही बाकी आलो पटकन. एक मिनिट हा या परत काय दाखवायचं होतं. चला पटकन घ्या, पटकन. हा दुसरा पटकन घ्या. जोरदार. यांचा डान्सही अप्रतिम होता आणि त्यांनी फुगाही लवकर फोडला. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी, जोरदार टाळ्या. आपल्याला विनंती करतो स्थानापन्न व्हायचं.
थँक्यू सो मच. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों के पुलिस कर रहे हैं. चलो जोरदार टाळ्या. आदिराज मामाचं आगमन झालंय. कम ऑन आदिराज, कम ऑन. ओके. आणि आत्याला सुद्धा वरवणीचा मान असं म्हणून पहिलं ताट ओवाळायला आत्यालाच आपण बोलवलेलं आहे. ओके चला. आता समोर माझी
ज्याच्या घरात आई वडील आहे तो ह्या जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. म्हणून इथे बसलेल्या सासूबाईंना हात जोडून विनंती करतो, येणाऱ्या सुनेला लेकीचा दर्जा द्या व येणाऱ्या सुनेनी सुद्धा सासूला आपल्या आईप्रमाणे आईचा दर्जा द्या. खरं सांगतो, येणाऱ्या काळात महाराष्ट्रातले वृद्धाश्रम बंद व्हायला वेळ लागणार नाही आणि पंढरीचा पांडुरंग आणि ती रुक्मिणी आपल्या घरात सुद्धा नांदायला वेळ लागणार नाही. कारण की आई नाही, बाप नाही, तर कोणीही कुत्र विचारत नाही. तुमची लाखांची प्रॉपर्टी असू द्या, पण घरातला देव जर घरात नसेल तर तुमच्या लक्ष्मीला व्हॅल्यू नाही. म्हणून कृपा करून हात जोडून विनंती करतो, महिला मंडळी, आपल्या आईला जसा जीव लावता तसा नवऱ्याच्या आईला सुद्धा जीव लावा. तुमच्यात भांडणं झाली की नवऱ्याला भोगावं लागतं व आपल्या पोटच्या आईबापापासून आपल्याला लांब घेऊन राहावं लागतं. म्हणून पोटच्या गोळ्याला आईबापापासून दूर करण्याचा हक्क कोणालाही दिलेला नाही. जसं तुम्हाला तुमच्या आई बरोबर बोलावंसं वाटतं, सगळ्या गोष्टी शेअर कराव्याशा वाटतात, तसं त्या मुलाची सुद्धा आई असते, त्याला सुद्धा वाटतं की आपण आपल्या आई बरोबर बोललं पाहिजे. म्हणून गैरसमज निर्माण करून नातं तोडू नका. जोपर्यंत आपल्या कानाने आपण ऐकत नाही तोपर्यंत कोणतंही नातं तोडू नका. कारण की तुटलेलं नातं किती जरी पैसे दिले तर ते परत जोडता येत नाही. म्हणून पंढरीच्या वारीला गेलं नाही तरी हरकत नाही, कुठल्या देवाला गेलं नाही तरी काही हरकत नाही. घरचे देव जर साबूत ठेवले तर पंढरीचा पांडुरंग आपल्या दारात येईल. इतकी ताकद त्या माऊलीची आहे आणि इतकी ताकद त्या विठ्ठलाची म्हणजे आपल्या बापाची आहे. आयुष्यभर कॉम्प्रोमाइज करणारा, आपल्या मुलीच्या फी साठी सावकाराचे उंबरे झिरवणारा बाप कोणी आठवलाय का? आयुष्यभर पैसे कमवणारा, आपल्या मुलांना उच्च शिक्षण देणारा, तरी सुद्धा फाटकी अंडरपॅन आणि फाटकी बनेल घालणारा बाप कोणी बघितलाय का? मग आपल्या आयुष्यामध्ये कॉम्प्रोमाइज करणारा बाप आहे. म्हणून आपल्या एका चुकीमुळे आपल्या बापाची व आईची मान कधी खाली जाणार नाही, हे प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. ही शिकवण आपल्या राजाची, आपल्या शोभाची आपल्याला आहे. म्हणून एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. माझा कार्यक्रम जर तुम्हालापर्यंत 8 ते 10,000 कार्यक्रम आपले झालेले आहेत. होम मिनिस्टरचे 2000+ कार्यक्रम आपले ऑलमोस्ट महाराष्ट्रात झाले. तुम्हाला माझं काम पाहायचं असेल तर इंस्टाग्रामवरती अँकर मंगेश 214 हा माझा आयडी आहे, तुम्ही काम पाहू शकता. गुगलला शिवांजली इव्हेंट्स अँड डेकोरेटर्स वरती तुम्ही माझं काम पाहू शकता, एक संधी देऊ शकता. युट्यूबला शिवांजली इव्हेंट्स नावाने तुम्ही माझे व्हिडिओज खऱ्या अर्थाने पाहू शकता. फेसबुकवरती निवेदक मंगेश पाकडकर ह्या अकाउंटला फॉलो करू शकता व काम पाहू शकता. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊलाला मराठी पाऊलं मिळाली तर दिल्लीचंही तख्त राखू शकतो आणि भगवा ध्वज फडकू शकतो. इतकी ताकद महाराष्ट्राच्या मातीत आहे, मराठी माणसामध्ये आहे. म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, आपल्या माणसाला मोठं करा. मराठी माणूस मोठा झाला म्हणजे महाराष्ट्र मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपला प्रत्येक मराठी माणूस आज मोठा होतोय, उद्योजक होतोय, याचा आनंद आपल्याला आहे. म्हणून आपल्या माय बोल्या महाराष्ट्रासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आजचा कार्यक्रम करण्याची संधी मला दिनेश दादांच्या माध्यमातून मिळाली. त्यांनी सुद्धा गुगलवर सर्च केलं व हे काम मला खऱ्या अर्थाने मिळालं. म्हणून दिनेश दादांचं, कांचन वहिनींचं मनापासून ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. ही संधी मला मिळाली. द ग्रेट सिटी ह्या हॉटेलमध्ये आजचा हा सुंदर सोहळा होता. आपल्या घरातील कोणाचा सोहळा असेल तर नक्कीच आपल्या जवळच्या ह्या हॉटेलला व्हिजिट करावा. आपल्या घरातील हा आनंद सोहळा साजरा करा. आता बुफे पद्धतीने या ठिकाणी जेवण आहे. खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले. अजूनही जी अनाथ लोक आहेत, ज्यांचं कोणी नाही, अशा लोकांना अन्न मिळालं नाही तर रस्त्यावरचं खावं लागतंय. आयोजकांनी चांगल्या हॉटेलमध्ये आपल्याला जेवणाला हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलाय. म्हणून पोटाला पोटभर खा. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर रेटून खा, मात्र ताटात कोणीही उष्ट ठेवू नका. कारण की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. म्हणून अन्नाचा अपमान कुणी करू नका. आणि पिण्यासाठी बिस्लरी बॉटल आहे, त्या हात धुण्यासाठी वापरू नका. इकडे बेसिन आहे, मागच्या बाजूला बेसिन आहे. व कार्यक्रम लोकेशन आवडला असेल तर नक्कीच आमच्या दुबे बंधूंशी संपर्क साधा व आपल्या घरातील अपकमिंग कार्यक्रमांसाठी भेट द्या. खऱ्या अर्थाने ज्यांना फोटो काढायचे, फोटो काढणाऱ्या मंडळींनी इकडे